नमस्कार. देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. नुकत्याच सुरू झालेल्या संसद अधिवेशनात विरोधी पक्षांनी नीट परीक्षा घोटाळ्याचा मुद्दा जोरकसपणे लावून धरल्याचं दिसतंय. हा राजकीय प्रश्न नाही, देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारा हा घोटाळा आहे. त्यामुळे सरकारने विरोधकांची बाजू समजून घेत या प्रकरणात सगळ्या शंका कुशंकांचा निचरा करणारे पारदर्शक उत्तर विरोधकांना द्यायला हवे. या पुढच्या काळात असे कोणतेही प्रकार होणार नाही याची खात्री सरकारच्या भूमिकेतून दिसायला हवी. परंतु सरकार या प्रश्नावर तितके गंभीर दिसत नाही. विरोधक राजकारणासाठी या प्रश्नाचा वापर करत असल्याची सरकारची भूमिका दिसते. खरे तर प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेता इतर सगळे मुद्दे बाजूला ठेवून सरकारने या प्रश्नावर साधक बाधक चर्चा करणे अपेक्षित आहे. नीट संदर्भात जे काही उघड झाले आणि अजूनही समोर येत आहे ते पाहता हा सगळ्यात मोठा विश्वासघात म्हणायला हरकत नाही. हा घोटाळा कोणत्याही एका केंद्रापुरता किंवा शहरापुरता मर्यादित नाही. गुजरात पासून बिहार, महाराष्ट्रापर्यंत या घोटाळ्याची पाळेमुळे गेल्याचं दिसतंय. खरे तर पेपर फुटीचा विषय लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही खूप गाजला होता. विविध प्रकारच्या प्रवेश किंवा पात्रता परीक्षांना साधारण 30 लाख विद्यार्थी दरवर्षी बसतात. अशा पेपर फुटीच्या किंवा गुणदानाच्या घोटाळ्यांमध्ये त्यापैकी अनेकांना मानसिक ताणाचा सामना करावा लागतो. आर्थिक ओढाताण होते ती वेगळीच, आणि शैक्षणिक नुकसानही सोसावे लागते. या पृष्ठभूमीवर तरुणांमध्ये सामूहिक नैराश्याची भावना पसरण्यापूर्वीच सरकारने ठोस उपाययोजना करून या तरुणांना आश्वस्त करणे गरजेचे आहे. या प्रवेश किंवा पात्रता परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी विद्यार्थी अक्षरशः जीवाचे रान करत असतात. ठिकठिकाणचे कोचिंग क्लासेस अशा विद्यार्थ्यांनी भरभरून वाहत असल्याचे दिसते. खरे तर कोचिंग क्लासेसची ही गर्दी प्रस्थापित शिक्षण संस्था किंवा यंत्रणेच्या सपशेल अपयशाची कबुलीच म्हणावी लागेल. परंतु त्याकडे आता कोणीच लक्ष देत नाही. खरे तर देशभरातील विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी एकच सामायिक परीक्षा असणे योग्य की अयोग्य हा देखील वादाचा विषय आहे. नीट परीक्षा केंद्रीभूत पद्धतीने होणार असे ठरले तेव्हापासूनच तामिळनाडू सरकारने त्याला तीव्र विरोध दर्शवला होता. परंतु इतर राज्यांनी या संदर्भात ठाम भूमिका घेतली नाही. आज केंद्रीभूत परीक्षांचा जो बडीवार माजवला जात आहे त्यातून अविश्वासाचे राजकारण दिसून येते. राज्य सरकारांवर अविश्वास, शिक्षण संस्थांवर अविश्वास, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळांच्या निकालांवर अविश्वास, केंद्र सरकारच्याच विद्यापीठांवरही अविश्वास. परंतु विश्वास ठेवायचा कुणावर आणि ज्यांच्यावर ठेवणे अपरिहार्य आहे त्यांच्या यंत्रणेतच हा प्रचंड भ्रष्टाचार उघडकीस आलाय. अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.